नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर. आज आहे रविवार आणि आज दीप अमावस्यासुद्धा आहे, म्हणजे देव्यांची पूजासुद्धा आज करायची आहे. मी संध्याकाळी घेतला आहे देवपूजा करायला आणि दिव्यांची पूजा करायला आणि सकाळी सगळी घरातली कामं करून मंदिरातली जी पूजा आहे ती करून झालेली आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही पूजा करायची असेल तर पूजेच्या आधी मी अंघोळ वगैरे करून फ्रेश होते आणि संध्याकाळी आज दीप अमावस्याची पूजा करायची होती, तर मी अंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झाले. कॅबिनेट्समध्ये जे काही माझ्याकडे दिवे होते तर ते सगळे दिवे मी काढून घेतले आणि सगळे दिवे मी स्वच्छ धुवून वगैरे पुसून घेतले आहेत. ही जी मोठी समई आहे तर तिलासुद्धा मी घासून पुसून घेतलं आहे आणि सगळ्या ज्या समई आहेत त्या मी मोठ्या प्लेटमध्ये ठेवलं आहे आणि जी मोठी समई आहे तर ती इथे मी अशी खाली ठेवली आहे. तुम्हाला वाटेल सगळे असं खाली ठेवलं आहे, तर प्लेटमध्ये आहे मोठ्या ताटेत. तर आता या मोठ्या समईला मी लावून घेते. ही पूजा मी संध्याकाळी केल्यामुळे ब्लॉग थोडा उशिरा येतोय. तुळशीजवळ मी तुपाचा दिवा लावते आणि काही जे समई आणि दिवे आहेत तर त्याच्यात मी तेल टाकते आणि काही आहेत त्याच्यात मी हे टी लाईट कॅन्डल टाकते. आता ही जी मोठी समई आहे इथे मी टी लाईट कॅन्डल ठेवते. मी तेल टाकून कधीच लावत नाही ही समई. कधी सण वगैरे असेल ना तेव्हा मी असे टी लाईटच ठेवते. आणि जे बाकीचे दिवे आहेत तर त्यांची पूजा वगैरे करायच्या आधी मी हे सगळी तयारी करून घेते. टेबल आणून ठेवला होता तर तो कुठे ठेवायचा तोच आमचा विचार चाललेला आणि तोपर्यंत मी इथे कणकेचे दिवेसुद्धा करून घेते. तुपाचे आणि गुळाचं पाणी, गोड पाणी जे आहे त्याचं मळून घेतलं आहे आणि त्याचे दिवे करून घेते. मला फुलांचे आकाराचे दिवे करायचे होते पण वेळच नाही मिळाला मला. मग नंतर जाऊ दे म्हणून मी जसे आहे तसेच केले. फूड वगैरे कलर टाकून छान असे फुलांच्या आकाराचे दिवे छान होतात. तर राहू दे म्हणून मग मी बाकीचे दिवे करून घेतले. 5 दिवे करून घेतले आणि आता ह्यांना मी वाफवून घेते. थोडीफार तयारी वगैरे करून घेतली आहे आणि जे पितळेचे दिवे होते ते फॅनखाली सुकत ठेवले होते आणि चहा वगैरे घेऊन मग आता मी पूजेला परत लागले. मी बांगड्या, हिरव्या ज्या बांगड्या आहेत त्या काढून ठेवल्या होत्या घालण्यासाठी आणि पूजा करायच्या ह्याच्यात मी विसरूनच गेले. आणि आता मी पहिले आहे ना गणपतीची पूजा करून घेते. कोणतीही पूजा करायच्या आधी आपण गणपतीची पूजा करतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार. तर पहिले आपण गणपतीची पूजा करून घेऊया आणि मग बाकीची पूजा करूया. आता दिव्यांची पूजा का केली जाते तर याबद्दल मी थोडीफार तुम्हाला माहिती सांगते. आपल्या पुराणामध्ये दिव्यांची कहाणी आहे. आटपाट नगर होता, तिथे एक राजा होता, त्याला एक सून होती आणि त्या सुनेचा असा दिनक्रमांक होता, असा असायचा की ती रोज दिव्यांना घासून पुसून त्यांची पूजा करायची, त्यांना नैवेद्य दाखवायची. पण एक दिवस असं झालं, तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन तिला घराबाहेर काढलं. ती राणेबाणे भटकू लागली. असाच दिव्यांचा सण येतो. त्या दिवशी त्या राजाच्या घरात दिव्यांची पूजा होत नाही. राजा शिकारी गेला असतो, तिथल्या झाडाखाली थांबतो. त्या ठिकाणी दिवे अदृश्य रूपात गप्पा मारत असतात. राजा त्यांच्या गप्पा ऐकत असतो आणि सर्व दिवे राजाच्या दिव्याला बोलतात, आज तुझी कशी पूजा झाली? तुला आज काय गोड नैवेद्य मिळालं? तर तिथे राजाचा दिवा सांगतो, काय सांगू तुला मी राजाचा घरचा दिवा, पण आज माझी पूजा झालीच नाही. जी सून माझी पूजा करायची तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन तिला घराबाहेर काढलं. खरं तर ती निर्दोष होती. हे ऐकून राजाला पश्चाताप झाला. त्याने मोठ्या आदराने त्या वीणा पाठवून सुनेला घरी आणलं. घरी आणल्यानंतर तिने नेहमीप्रमाणे दिव्यांची पूजा केली, नैवेद्य दाखवलं. या कथेतून आपल्याला काय कळतं? कोणावरही संशय न घेता किंवा काही कृती करताना आपण त्याची शहानिशा केली पाहिजे. कोणाचं तरी काहीतरी ऐकून आपण गैरसमज करून कोणतीही कृती करू नये. आपण कोणतीही पूजा करत असू ना तर त्याबद्दल आपल्याला थोडंफार तरी माहिती असलं पाहिजे.
सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घेते आणि जे आपण 5 दिवे बनवलेले कणकाचे तर त्याने मी ओवाळून घेते आणि पाया वगैरे पडून आपण बाकीचे सगळे दिवे पेटवून घेऊया। तर तुळशीजवळ सुद्धा मी दिवा लावला आहे तुपाचा आणि बाहेर दाराच्या इथे सुद्धा दिवे लावलेत आणि एक किचनमध्ये लावला आहे अन्नपूर्णा मातेजवळ। तर आता मी ओवाळून घेते आणि दाखवते तुम्हाला कशी आपली पूजा झाली आहे। परत मला नैवेद्यसुद्धा बनवायचा आहे। तर इथे मी अशी छोटीशी रांगोळी काढली, हातानेच काढली कारण की सगळे कलर आहे ना कॅबिनेट्समध्ये ठेवले होते आणि आता ते कॅबिनेट्स मला उघडता येत नव्हते। तर त्यासाठी जे कलर होते तर त्यानेच मी रांगोळी पटकन काढली। उद्यापासून श्रावणाला सुरुवात होते तर उद्या पहिला श्रावणचा सोमवार आहे आणि उद्या पण भरपूर कामं आहेत मला। तर उद्यासुद्धा मी व्लॉग करेल आणि तोही तुमच्यासोबत शेअर करेल मी। नैवेद्याला मी शेवयाची खीर बनवली आहे आणि आता मी नैवेद्य दाखवते। चिकू बाहेर गेला होता, उद्या श्रावण आहे तर थोडंफार मला सामान आणायचं होतं म्हणजे फुलं, तेल, वात आणायची होती। आता दिवे चालू आहे म्हणून मी बाहेर गेली नाही। जे आपण कणकेचे दिवे बनवले होते तर त्याच दिव्याने आपल्या घरात जी लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील किंवा मुली असतील तर त्यांना ओवाळून घ्यायचं आहे। ते सुद्धा आपल्या वंशाचा दिवा आहे असं म्हटलं जातं। आणि काल फ्रेंडशिप डे सुद्धा होता तर चिकूला एवढे स्कूलमधून फ्रेंडशिप बँड मिळालेले। तुम्हाला सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे आणि दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा। आता उद्यापासून श्रावण चालू होतं तर श्रावणच्या पण खूप खूप शुभेच्छा। तर कसा वाटला व्लॉग, छोटासा केला आहे मी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।